शंभो. अभिषेकसाठी आपण घरून पाणी घेऊन आलोय. मंडळी, असे काही ठिकाणं आहेत, इथून पण रस्ता आहे, इथून पण रस्ता आहे, तर आपण हरवू शकतो, दुसरीकडे जाऊ शकतो. पण आहे ना नळीची वाट. वाचनाईवरून लावाळीवरून राजमार्ग आहे. वजन जे असेल थोडं वजन खाली कर, बरं वाटतं. पाणी टाकू, थोडा वॉश करू. पूर्ण चंद्राच्या आकाराचा अर्धा चंद्रकोर कडा आहे आणि याचं टोन कोकणाकडे आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं आगरी बाईक ट्रॅव्हलवर. आता आपण पोहोचलो आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आणि इथून आपल्याला करायचं ट्रेक, वरती जायचं आहे. 3 ते 3.5 तास लागतील. गाडी पण इथेच पार्क केली आहे दादांच्या भरोशावर. इथे शनिवार रविवारच पब्लिक असते की सॅटर्डे संडेला फक्त, बाकी मधल्या दिवशी 1-2 ग्रुप काहीतरी असं कमी येतात का लोक? कॅम्पिंग वगैरे सगळं वरती आम्हीच प्रोव्हाइड करतो. सर्व करता का? चालेल चालेल. तर कधी इथे आले तर नक्की दादांना भेट द्या. रोहित दादांना, रोहित नाव आहे. चला आता आपण सुरुवात करूया आपल्या ट्रेकला. आणि सुरुवात झाली आता आपल्या प्रवासाला. एवढं ट्रेकिंग करायची आपल्याला 3.5 तासपर्यंत टाईम लागणार आहे. हे बघा, बाईने खांद्यावर बॅग आणि आपली टँक बॅग मी घेतली आहे खांद्यावर. अभिषेकसाठी आपण घरून पाणी घेऊन आलो आहे. आणि हा ट्रेक आमचा एकदम सिम्पल. आम्ही साधारण माणसं, आम्ही जास्त ट्रेकिंग कधी करत नाही. काय रे? तर सांभाळून घे थोडं. व्हिडिओ शूट करायला जमेल की नाही माहिती नाही. बाकी सर्व व्हिडिओ आम्ही करतो चांगले शूट, माहिती आहे, तुम्ही तर बघतच असाल. हा पहिला ट्रेकिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर, तर नक्की बघा आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. हे ग मंडळी, अशा प्रकारे इथे रिबिन टाय केलेले आहेत सगळीकडे, पूर्ण आपल्याला रस्ता दिसायसाठी. बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला. आताशी सुरुवात केली आपण. हे बघा मंडळी, दाखव, लहान मेवा भेटला आम्हाला. उंबरं आहे तिथं, उंबरं मस्त पिकलं आहे, एकदम भारी. झाड बघा किती मोठं आहे. हे बघा, उंबराला दोन्ही मस्त साफ केले आहे. आता खायला पाणी टाकू, थोडं वॉश करू. तर मुंग्या होत्या ना बाजूला. भाई आपली पहिलीच वेल आहे म्हणून काठी भेटली मस्त एक मजबूत. वरती चढायला जरा मदत होईल. तर आपल्याकडे सामान भरपूर आहे. बॅग बघा किती मोठी आहे. एक माझ्याकडे टँक बॅग आहे, प्लस एवढा पाणी सर्व घेतलेलं आहे आम्ही अभिषेकला वगैरे. तर थोडा सपोर्ट लागेल. आपल्या कल्पेश भाऊची टेक्नॉलॉजी बघा, काट्यांची काठी आहे, एकदम काटे आहेत तिला मोठे मोठे. ते दगडाने चेचतं आहे म्हणजे ग्रीप भेटेल चांगली, काटे टोचणार नाही. रस्ता एकदम हार्ड आहे. बरं झालं काठी घेतली आम्ही, जरा सपोर्ट भेटते. बघा, ताईंनी आपल्याला काठी बनवून दिली लगेच वरती चढायला. इथलंच गाव तुमचं? धन्यवाद काठी दिल्याबद्दल. मंडळी, असे काही ठिकाणं आहेत, इथून पण रस्ता आहे, इथून पण रस्ता आहे, तर आपण हरवू शकतो, दुसरीकडे जाऊ शकतो. तर ते बघा, ॲरो दाखव. हे बघा, असे ॲरो केलेले आहेत. आता जर हा ॲरो नसता तर आम्ही इथून सरळ गेलो असतो. आपला हा ट्रेक फक्त वरती चढायचं आहे असं ट्रॅकिंग दाखवायची आहे, त्याच्यासाठी नाही आहे. आमच्या खांद्यावर भरपूर सामान आहे. उद्या केदारेश्वर महादेवाची आपल्याला अभिषेक करायचा आहे, स्पेशल आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे. वजन जे असेल थोडं वजन खाली कर, बरं वाटेल. आमचं सामान जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो आहे. नक्की या तुम्ही ह्या ट्रेक करायला. पण व्हिडिओ संपूर्ण बघा. काय व्हिडिओला लाईक करा, एवढी मेहनत करतो आम्ही त्याच्यासाठी. आता आपल्या जंगलचा पूर्ण भाग संपलेला आहे. आपण फ्लॅट सरफेसवर आलो आहे. ते अजून भरपूर चढाई आहे ना. अर्धा झाले 50%. अर्धा 50% पहिला आलेला आहे इथे, तर 50% तरी आपण पार केलेलं आहे. जंगलचा भाग, जंगलचा भाग. अजून वरती आपल्याला दाखव तिथं बघा समोर, तिथे जायचं आपल्याला वरती. त्याच्या पलीकडं अजून अर्धा पाठीमागे 1 तास आहे. वरतून 1 तास लागेल, वरती 1 तास लागेल कमीत कमी. चालेल चालेल. चल, आपल्याला एक टीम भेटली आहे. कुठला ग्रुप आहे तुमचा? एकत्र आहात तुम्ही सर्व? कुठून आले? पुण्यातून? भोसरीमधून का? मग हे काय थकवा आलाय? हो, जरा थांबलोय, जरा शांत. अजून 2 तास तरी लागतील ना? 2-2.5 तास. 2.5 तास. हे समोर डोंगर आहे, आता आपण त्याला जॉईंट होणार थोड्याच वेळात. पूर्ण थकवा आलेला आहे चढून चढून, पण काय नाही, ओम नमः शिवाय बोलत चढूया वरती. हर हर महादेव, जय शिवशंकर, जय महाकाल. जय महाकाल. हे गा हरिश्चंद्रगड.
आता इथे जायचं आहे आपल्याला समोर. इथून आलो आहे आपण या साईडनी. मित्रांनो आपल्यासोबत आहेत. दादा नाव काय तुमचं? अनिल काशीद. अनिल काशीद. तुम्ही मी ऐकलं आहे खाली मामाने सांगितलं आम्ही लिंबू सरबत प्यायला थांबलो. तुम्ही दर सोमवारी येता इथं? हो. राहायला कुठं? नारायणगाव. नारायणगाव. मग दर सोमवारी काय सुट्टी काढून येता तुम्ही? नाही, मी पूर्ण वेळ शेतकरी आहे. असं का? माझ्या मग कामांच्या टाईमच टाईम आहे आपल्याकडे. नाही, टाइम असं म्हणजे नाही म्हणता यायचं. तसं नाही, देवासाठी टाईमच टाईम आहे हो, आपल्याकडे. देवासाठी नोकरी असती तर मग प्रॉब्लेम झाला असता, बरोबर ना? हो. मग आता हे आपण इथं पोहोचलोय. हा बोर्ड लागला ना समोर हरिश्चंद्रगड आणि खाली लावाळे गावाकडे जाते. असं आहे का? इकडं खिरेश्वर, हां. इकडे येतो अहिल्यानगर जिल्हा आणि बोर्ड लागलाय कोथलेगाव कोथळेगाव इथंच इथंच का खाली? 3.5 किलोमीटर. चालेल चालेल. इकडनं पुणे जिल्हा आहे, हा. इकडनं अहिल्यानगर आणि आपण कोकणकडे. वाटा किती आहेत मग टोटल? टोटल वाटा बऱ्याच आहेत किल्ल्यावरती यायला, हा. हरिश्चंद्रगडावरती. ते नळीची काय ते नळीची पण आहे ना? वाट आहे, नळीची वाट. नाळे, हां पाचनाईवरून आहे, खिरेश्वर, लावाळीवरून राजमार्ग आहे. हां परत इकडनं सादले घाट आहे. हां. बऱ्याचशा वाटा आहेत. बरेच आहेत ना? इकडे जुन्नर दरवाजा आहे इथं हा. बँकला. चालेल. चांगली माहिती दिली तुम्ही आमच्या मंडळीला. धन्यवाद. चला. फुल दमले आहो. महादेवा आलो. फायनली इथपर्यंत पोहोचलो गाईज आपण. बघू शकता चढण बघा किती होती इथून. आता इथून चढायचं आहे. पायऱ्या बनवलेल्या आहेत. शंभो आदेश महाकाल. येते आवाज ना? हे बघा समोरच डोंगर आहे. बरोबर इथून आवाज दिला की रिटर्न आवाज येतो डबल. हो खूप थकलो आम्ही. माझी पहिली वेळ आहे म्हणून जास्त थकलोय. आता सवय झाली का मग होऊन जाईल लेवल. बोला हर हर महादेव. चला आता पुढचा थोडा प्रवास बाकी आहे अजून. बघू शकता पूर्ण टॉपला जायचं आहे आपल्याला इथून. ही पूर्ण रेलिंग चढून 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 आलो आम्ही. हे बघा पायऱ्या पण नाहीत प्रॉपर, काय नाही. हो बाय बाय. चाललो मी. चलो हो चलो बाय कर. बाय कर. बाय करा. बाय बाय बाय. बाय. चलो. चलो. हे बघा काहीच नाही इथं. पायऱ्या नाही काय नाही. पूर्ण डोंगर आहे. डोंगराच्या पायऱ्या गेले तोडूनशी. थोडे थोडे पाय ठेवायला जागा आहे फक्त. चढण बघा हाईट बघा. गाईज फायनली आपण पोहोचलो इथे बघा. टॉपवर पोहोचलोय आणि समोरच बघू शकता तुम्ही जे धरण आहे पिंपलगाव जोगा धरण आहे. या दोन्ही डोंगरांच्या मधून बरोबर व्ह्यू दिसतो त्याचा. बघू शकता तुम्ही. पूर्ण डॅम जो मोठा डॅम होता तोच आहे हा. आता मस्तपैकी लिंबू पाणी पिलेलं आहे आम्ही. आता बरं वाटलं जीवाला. जाम चढण आहे. पहिली वेळ आहे म्हणून नेक्स्ट टाईमला एवढं नाही वाटणार. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि या इथे नक्की भेट द्यायला आहे तुम्ही. का मामा हात करा आपल्या मंडळीला. बोला या लिंबू पाणी प्यायला. निंबू पाणी प्या, निंबू सरबत, कोकम सरबत, पाणी वाटाल. हा. या सरबत प्या सरबत. हे बघा अजून पब्लिक येते इथं. काहीच व्हिडिओ संपूर्ण बघा. खूप मजा येईल. तुमच्या भावाची मेहनत फुकट नाही केली पाहिजे. आता मस्त एक सरळ स्ट्रेट पॅच भेटले आम्हाला. चढण कमी आहे म्हणून काठी खांद्यावर घेतले आम्ही आणि यांनी घोंगडी घेतले खांद्यावर. काठीनं घोंगडी घेतले की आम्ही जत्रेला चाललो. महादेवाच्या दर्शनाला चाललो आहे. आता थोड्याच वेळात आपण तिथे काय राहायची सोय आहे का बघू. रूम कुठली तरी घेऊ काय असेल तिथे. काय आहे टेंट असतात ना? टेंट असतात, झोपडी पण असतात सर्व. तिथं राहायची सोय आहे वरती. तर वगैरे सगळी सोय आहे. सामान आम्ही तिथं ठेवू आणि जाऊ कोकणकडा. जर सूर्यास्त झाला तर कॅन्सल होईल कोकणकडा. नाहीतर मग सकाळी होईल ते. आणि लवकर पोचलो तर दाखवतो मी तुम्हाला कोकणकडा. अजून तेच बोर्ड दिसत. 5:30 व्हायला आलेत. हरिश्चंद्रगड मंदिर. कल्पेश दादा बोलतोय आम्हाला पोचू 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 असं करत 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 12:30 वाजले असून आता 5:30 वाजलेत. आणि फायनली मित्रांनो आम्ही पोचलो वरती टॉपला एकदम डेस्टिनेशनला. हे बघा सर्व इथे
राहायची हॉटेल वगैरे आहेत, साधेसुधे आहेत, पण राहायची सोय आहे. पोचलो आता आपण फायनल तिथे. आणि इथे बघा खाली समोरच बघू शकता तुम्ही, आपल्याला जायचं आहे कोकण कडाला. आपण इथूनच मुखदर्शन करू देवाचं. बघू शकता बघा मित्रांनो, समोर जे मंदिर आहे ते हरिश्चंद्रेश्वर आहे शिवलिंग, आणि हा केदारेश्वर आहे. मी दाखवतो तुम्हाला. आणि सकाळी तर आपला अभिषेक इथे होणार आहे. हे बघा मंडळी, ही आता मंदिरं इकडं आहेत आपली, तिथे आपण सकाळी तर शूट करणारच आहोत. तर आपण चाललो आहे कोकण कडा. मंडळी तर पोहोचलो आता आपण. इथे सनसेट पॉईंट आहे कोकण कडा. हे बघा सर्व इथे बसलेले आहेत, बघू शकता. एकदम घाईघाईत आलेत सर्व सनसेट व्हायच्या आधी. हे बघा समोरच बघा सर्व मंडळी इथे चांगले सर्वजण ट्रायपॉड लावून कॅमेरे रेडी आहेत सर्वांचे व्ह्यू कॅप्चर करायला. पूर्ण चंद्राच्या आकाराचा अर्धा चंद्रकोर कडा आहे आणि याचं टोन कोकणाकडे आहे त्या साईडला, म्हणून याला कोकण कडा असं बोललं जातं. बघू शकता तुम्ही. आता आपण आहोत कोकण कडा. इथे सनसेट पण झालेला आहे. सर्वांनी मजा केली का सर्वांनी सनसेटची? आता तुम्ही कुठून आहात? आम्ही आता पुण्यातूनच आलेत. ओके, पिंपरी चिंचवड. मग कधी आले तुम्ही? आम्ही दुपारी 2 वाजता 2 वाजता स्टेला का? आम्ही पण आहोत स्टेलाच. आम्ही 12:30ला चढायला सर, माझी फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर टाईम झालं. 4-4.5 तास लागले थांबत थांबत आलो. आता पुढच्या वेळेस टायमिंग कवर होईल. तुम्ही किती तासात कवर केलं? 3-3.5. म्हणजे तुम्हाला सवय आहे. मला पण होईल थोड्या दिवसात. असं का? फर्स्ट टाईम आले पण तुमच्याबरोबर आले 3.5. म्हणजे मी खूप लेट झालो त्या मानाने. हे बघा आपले डोंबिवलीवाले भेटलेले आहेत, आपले बाजूवालेच नवी मुंबईतले. आणि ते टेंट तुम्ही घेऊन आले आहात तुमचे? हे घेऊन आले आहात तुम्ही? बघा इथे थंडी भरपूर असणार रात्री. बघा मंडळी 9 वाजल्यात रात्रीचे. आता झोपायची तयारी चालू आहे. पण उद्याच्या अभिषेकासाठी आम्ही जो भस्म लागेल तो आताच करून ठेवतो, म्हणजे उद्या लेट नाही होणार आपल्याला. फोन बघा कसा हलतो माझ्या हातातून, एवढी थंडी लागते. हे बघा 6 प्रकारच्या ना फांद्या. कुठल्या कुठल्या आहेत? पलाश, पळसाची, पळसाची कांडे, हं, अर्जुनाचे, हं, पिंपल, वड, बोर हं, आणि शमी. शमी. हे बघा 6 प्रकारच्या 6 झाडाच्या फांद्या आहेत इथं. आता आपण उद्याची पूर्ण भस्माची तयारी करूया आणि महादेवाला भस्माचा शृंगार करूया उद्या. होम पेटवला आहे आणि तिकडे समोरच बघू शकता कशी लाईन लागले. लोक रात्री मस्त एन्जॉय करतात. टेंट लावल्यात तिथं आणि लेडीज पण जेंट्स पण सर्व आहेत. हा व्हिडिओ आता इथं संपू. आपला भस्म तयार होईल उद्या देवासाठी आणि हा व्हिडिओ इथेच संपूया आणि आराम करूया. खूप दमलो आहे. व्हिडिओ हा पार्ट 2 आपला इथेच संपला. उद्याचा मेन आपला इथे येण्याचा उद्देश तो पार्ट असेल 3रा. तो तर तुम्ही आवर्जून बघा.